श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरिओम। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून आणि परमपूज्य सद्गुरू श्री डॉक्टर श्री द देशमुख उपाख्य डॉक्टर कला यांच्या कृपेने तसेच परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या आशीर्वादाने गेल्या 11 वर्षापासून चालणारा हा चातुर्मास ब्रह्मपुरी येथे सुरू आहे। 2015 पासून एका मंदिरामध्ये चालणारा चातुर्मास ईश्वर कृपेने आज 6 राज्ये आणि 600 मंदिरात वेगळ्या वेगळ्या सत्संग मंडळात 11व्या वर्षात सुद्धा आनंदाने व उत्साहाने साजरा होत आहे। ज्ञानेश्वरी, दासबोध, ग्रामगीता, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत या संत वाङ्मयाचा अभ्यास चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी अंतर्गत केला जातो। त्यात विविध उपक्रम राबवले जातात। त्यातीलच हा कोविड काळापासूनचा उपक्रम ऑनलाईन प्रवचने अनेक प्रसिद्ध वक्त्यांकडून मागवून चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली जातात। त्याचा लाभ सर्व मंदिरातील साधक परिवार घेतात। आज आपण याच उपक्रमातील प्रवचनाचा आनंद व संत उपदेश ऐकण्यासाठी एकत्रित जमलो आहोत। आज आपल्यासमोर चिंतन सादर करणार आहेत सौ लीना मंगेश जोशी। त्यांचा थोडासा परिचय करून देतो। त्या वास्तव्याला चिपळूण शहरामध्ये असतात, जिल्हा रत्नागिरी। त्यांचं शिक्षण हे MSc आहे रसायनशास्त्र या शाखेमध्ये, विज्ञानाच्या शाखेमध्ये। त्यांना आज चिंतनासाठी श्री तुकाराम गाथा यातील 1080वा अभंग दिला आहे। त्यांच्या या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका अभंगाचं श्रवण करणार आहोत आणि हा अभंग आपल्यासमोर सादर करणार आहेत सौ सई दामले। त्यांचा थोडासा परिचय करून देतो। त्या देखील वास्तव्याला चिपळूणलाच असतात आणि त्या कोकण रेल्वेमध्ये सध्या कार्यरत आहेत। सर्वप्रथम मी सौ सई दामले यांना विनंती करतो की त्यांनी आपली गायनसेवा सादर करावी आणि त्यानंतर सौ लीना जोशी आपल्या चिंतनाला सुरुवात करतील। धन्यवाद। प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव तुटला संदेहो, तुटला संदेहो, भवमूळ व्याधीचा, भवमूळ व्याधीचा विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हासार, म्हणा नरहरी उच्चार, संसार तरावया, संसार तरावया, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव निघो नामा विण
आवडी प्रेम भावो विठ्ठला आवडी प्रेम भावो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भावो विठ्ठला आवडी प्रेम भावो प्रेम भावो। जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य डॉक्टर काकांना नमस्कार करते, परमपूज्य सौ सविताताईंना नमस्कार करते, परमपूज्य ज्योत्स्ना मावशींना नमस्कार करते। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीतर्फे यावर्षी चातुर्मासात श्री तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला सगळ्यांना अभ्यासासाठी दिलेली आहे। त्यामधील 1080वा अभंग आज आपल्याला चिंतनासाठी दिलेला आहे। अभंग पुढील प्रमाणे आहे। विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे वाये टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नांची विठ्ठल आदी अवसानी विठ्ठल मनी स्मरावा तुका म्हणे विठ्ठल वाणी वदा कानी ऐका। हा अभंग भक्तिपर आहे। भगवंताच्या प्राप्तीकरिता पूर्ण आनंदरूप होण्याकरिता श्री तुकाराम महाराज आपल्याला भक्ती करण्याचा उपदेश करत आहेत। शास्त्राने आपल्याला नवविध भक्ती सांगितलेली आहे। श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा या 9 भक्ती आहेत। अशा यातील तिसरी जी स्मरण भक्ती आहे ती संत तुकाराम महाराज आपल्याला करायला सांगत आहेत। या नामस्मरण भक्तीचा पुरस्कार सर्वच संतांनी केलेला आहे। एखादे संत श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करायला सांगतात, एखादे संत आपल्याला रामनामाचा जप करायला सांगतात। या ठिकाणी संत तुकाराम महाराज आपल्याला विठ्ठलाचं नामस्मरण करायला सांगतात, विठ्ठलाची भक्ती करायला सांगतात। याचं कारण की विठ्ठल हे त्यांचं आराध्य दैवत आहे। सध्या आपण सगळेजण खंदारकर महाराजांनी जी गाथेवरची टीका लिहिलेली आहे ती आपण सगळीजण अभ्यासाकरिता वाचतोय। त्याच्या प्रस्तावनेत खंदारकर महाराज म्हणालेले आहेत की गाथेचा पांडुरंग हा आत्मा आहे आणि जर का पांडुरंगाला गाथेमधून वगळलं तर गाथा नावाचं काही शिल्लकच राहणार नाही। इतकं पांडुरंगाचं आणि गाथेचं तादात्म्य आहे असं खंदारकर महाराज आपल्याला सांगतात। आपण सगळेजण चातुर्मासात ही गाथा वाचतोय आणि आपण सगळेजण आता पाऊण महिना उरलेला आहे चातुर्मास संपायला, त्यामुळे आपल्या सगळ्यांची गाथा वाचून पूर्ण होत आलेली आहे आणि ती वाचताना आपल्याला सगळ्यांना सुद्धा हाच अनुभव आहे की प्रत्येक अभंगामध्ये श्री तुकाराम महाराजांनी पांडुरंगांचा उल्लेख केलेला आहे। एखादाच असा अभंग मिळेल की ज्याच्यामध्ये पांडुरंगांचा उल्लेख नाही आहे, परंतु संदर्भ मात्र पंढरपूरच्या विठ्ठलाशीच जोडलेला आहे त्याचा। जसं आपण संत मीराबाईंच्या चरित्रामध्ये बघतो की त्या आपले सगळी सुखदुःख ही त्यांच्या श्रीकृष्णाला सांगायच्या। जशा जनाबाई विठ्ठलाशी सगळा संवाद करायच्या, तसंच ही गाथा म्हणजे मला संत तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांच्यामधला संवाद वाटतो। अशा या आपल्या आराध्य दैवताची भक्ती करायला श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतात। त्याचं नामस्मरण करायला ह्या अभंगामध्ये ते आपल्याला सांगतात। तुकाराम महाराजांनी जगाला जो उपदेश केला तो मुख्यतः नामस्मरणाचा केलेला आहे। याचा अर्थ त्यांना दुसऱ्या भक्ती मान्य नव्हत्या असं मात्र नाही आहे। गाथेच्या प्रस्तावनेमध्ये खंदारकर महाराजांनी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे की समजा उदाहरण म्हणून घेतलं की नवविध भक्तीमध्ये पहिली जी भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे, परंतु श्रवण भक्तीमध्ये आपल्याला यथार्थ श्रवण जर का घडायला हवं असेल तर त्याकरिता आपल्याला एका अतिशय अधिकारी अशा सद्गुरूंची आवश्यकता असते किंवा सद्गुरूंच्या सारखाच
अतिशय अधिकारी असलेल्या एखाद्या वक्त्याची गरज असते की तो जर का आपल्यासमोर असेल आपल्याला समजावून द्यायला, तर आपल्याला यथार्थ श्रवण जसं पाहिजे तसं घडू शकतं. अर्चन भक्ती जर का घेतली तर त्यासाठी शुद्ध जागा हवी, वेळ चांगली हवी अर्चन करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण स्वतः आपली आंघोळ शुद्ध झालेली हवी. पूजेसाठी पूजा सगळी सामग्री हवी पूजेसाठी. सगुण देवाची मूर्ती हवी किंवा देवळामध्ये जावं लागेल आपल्याला पूजा करायची म्हटली तर. अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहेत. परंतु नामसंकीर्तनामध्ये मात्र यापैकी कशाचीही गरज नसते. दुसरे श्री तुकाराम महाराज आणखीन एक कारण सांगतात, ते म्हणजे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये हरिप्राप्तीच्या सगळ्या वाटा अतिशय क्षीण झालेल्या आहेत. आता त्या का क्षीण झालेल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कलियुगातील सामाजिक बदलांमुळे साधना करणं, कुठलंही साधन यथाविधी यथासांग पार पाडणं खरोखरच कठीण आहे. दुसरं आहे की कलियुगामध्ये बुद्धिमत्ता खूप क्षीण झालेली आहे. त्यामुळे वेदांमध्ये ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला कळणं, त्या समजून घेणं आपल्याला कठीण जाते. त्याच्यानंतर तिसरा एक आहे की अष्टांग योग सांगितलेला आहे. तर अष्टांग योग हा विरक्त आणि अपरिग्रही माणसांनी करायचा मार्ग आहे, तो योग साधायचा मार्ग आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य संसारी माणसांसाठी अपरिग्रही राहणं, पूर्णपणे विरक्त राहणं हे महाकठीण आहे. त्यानंतर आणखीन एक आहे की ब्रह्मज्ञान जे आहे ते साधन चतुष्टय संपन्न अधिकारी व्यक्तीला प्राप्त होतं. साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी 6, मुमुक्षुत्व. ह्या चार गोष्टी ज्यांच्याकडे परिपूर्णपणे आहेत अशा अधिकारी व्यक्तीला, मग तो पुरुष असो स्त्री असो कुठच्याही जातीचा असो, तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी मानला गेलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी सारांश असा ह्या सगळ्या गोष्टीचा सांगितलेला आहे की प्रत्येक साधनात काही ना काही अडचणी आहेत. म्हणून महाराजांनी मनुष्य मात्रांकरिता निरपेक्ष, अधिकार निरपेक्ष म्हणजे ह्यापैकी कोणताही अधिकार जरी सर्वसामान्य माणसांकडे नसला तरीही भगवंताची प्राप्ती ते करून घेतात. इतकं साधं सोपं सरळ साधन. त्याच्यानंतर इतर साधन निरपेक्ष. माझ्याकडे काहीही गोष्टी अवेलेबल नसतील, अगदी घरात काहीही नाही आहे काही करण्यासाठी, देवाची पूजा करण्यासाठी, तर तो माणूससुद्धा नामस्मरण नक्की करू शकतो. आणि फलप्राप्तीची निश्चितता ज्यात आहे असं नामस्मरणाचं साधन तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता फलप्राप्ती म्हणजे संपूर्ण आनंदाची प्राप्ती आपल्याला व्हायला हवी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नसल्या तरी एका नामसाधनेतून, नामातून जी भक्ती आपण करायची त्या भक्तीमधून आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आता हा नामस्मरणाचा मार्ग वेदांमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा नामस्मरण भक्तीचा उल्लेख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात सततम कीर्तयन्तो माम. महाभारतातलं विष्णू सहस्रनाम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याचा अर्थ असा की कलियुगात इतर साधने सर्वांना करता येणं शक्य नसल्यामुळे स्मृतीने ज्याचा पुरस्कार केलेला आहे अशी नामस्मरण भक्ती श्री संत तुकाराम महाराज आपल्याला आपल्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने आपल्याला सांगत आहेत. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने समजेल, आपल्याला ज्या भाषेमध्ये आपल्याला त्याची उकल होईल अशा भाषेमध्ये जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे तेच संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आता या तुकाराम महाराजांच्या या अभंगातल्या पहिल्या चरणात ते म्हणत आहेत, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे. विठ्ठल विठ्ठल या नामात ब्रह्मानंद भरून राहिलेला आहे आणि तो मिळवण्याकरिता मोठ्याने गर्जना करून विठ्ठलाचं नाम घ्यावं. आपल्याला आनंद आपल्या सगळ्यांनाच माहितीचा आहे. मला जी हवी असेल ती वस्तू मला जर का मिळाली, मला जी आवडते ती व्यक्ती मला जर का त्या व्यक्तीचा सहवास मिळाला तर मला आनंद होतो. परंतु हा आनंद कायमस्वरूपी टिकत नाही. ती वस्तू माझ्यापासून लांब गेली, ती व्यक्ती माझ्यापासून दुरावली तर तो आनंद कमी होतो किंवा त्याच्यावेळी दुःख येतं. तर आपल्याला जो व्यवहारातला आनंद माहिती आहे, व्यावहारिक जगातला, तो आनंद थोड्या वेळापुरता होतो आणि नंतर पुन्हा त्याच्या पाठोपाठ दुःख असतं.
परंतु ह्यामध्ये त्याचं उदाहरण म्हणजे आत्ताच भारत पाकिस्तान मॅच झाली, तर सगळ्यांना ती मॅच बघायची उत्कंठा होती. मलासुद्धा ती मॅच बघायला हवी होती. मग किती वाजता आहे, संध्याकाळी आहे, मग बघायला मिळेल की नाही असं करता करता मग शेवटी मॅच पूर्ण बघितली रात्री जागरण करून. तर मॅच बघायच्या आधी मिळेल की नाही अशी धुकधुक मनामध्ये होती. मॅच बघताना भरपूर आनंद झाला आणि रात्री जागरण करून का होईना परंतु पूर्ण मॅच बघितल्यानंतर तो आनंद विषयानंदाची त्या विषयाची प्राप्ती झाली म्हणून आनंद झाला. दुसरी गोष्ट म्हणजे निकाल भारताच्या बाजूने लागला, त्यामुळे तो आनंद आणखीन द्विगुणित झाला. परंतु मॅच बघायच्या आधी मी आनंदात नव्हते, तो विषय प्राप्तीच्या आधी. विषय तो बघून संपल्यानंतर चला आता जाऊन झोपायचं आहे, झाली संपली मॅच, अशा प्रकारे त्या आनंदाला पूर्णविराम मिळाला. आणि समजा चुकून निकाल जर का मॅचचा उलटा लागला असता तर मग दुःखच भरपूर पदरात पडलं असतं. तर असे जे आहेत ते सगळे विषयानंद आहेत. आणि आपल्याला तुकाराम महाराज जो आनंद सांगतायत, जो भक्तीतून आपल्याला मिळणार आहे, तो ब्रह्मानंद आहे. तर हा जो ब्रह्मानंद आहे तो अतिशय अवीट आहे आणि कधीही न संपणारा आहे. आता हा ब्रह्मानंद कधी होतो तर जीवाशिवाचं ज्या वेळेला ऐक्य होतं त्यावेळेला हा ब्रह्मानंद होतो. जो शिव आहे तो सच्चित आणि आनंदरूप आहे. आणि जीव जेव्हा शिवामध्ये ऐक्य पावतो त्यावेळेला तो सुद्धा शिवासारखाच आनंदरूप होऊन जातो. आणि तो जो आनंद आहे तो कधीही न संपणारा आहे, अढळ आहे. असा जो आनंद आहे तो आपल्याला, त्या आनंदाचं स्वरूप जे आहे ते शब्दांनी माहिती आहे आपल्याला, परंतु आपण कधी तो अनुभवलेला नाही आहे. आता तो आनंद कसा आहे याचा जर का अंदाज बांधता येत नसला तरी श्री शारदा मातांच्या चरित्रात त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा शारदा माता पहिल्यांदा आपल्या सासरी राहायला आल्या, जेव्हा शारदा मातांचं लग्न झालं तेव्हा त्या 6 वर्षाच्या होत्या आणि 12व्या-13व्या वर्षी त्या आपल्या सासरी राहायला आल्या. आणि रामकृष्ण परमहंससुद्धा दक्षिणेश्वरीच्या देवळातून घरी राहायला आलेले होते. आणि त्यावेळेला त्यांना थोडे दिवसांचा रामकृष्ण परमहंसांचा सहवास मिळाला. त्याच्यामध्ये त्या लहान वयाच्या असल्यामुळे रामकृष्ण परमहंस त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगायचे की घरातली कामं कशी करावीत, केर कसा काढायचा, कोणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, या सगळ्या बारीक सारीक घरातल्या गोष्टी, एखादा पदार्थ कसा करायचा, सगळं छान छान समजावून सांगायचे. पूजा कशी करायची, देवाची आराधना कशी करायची. आणि ह्या त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्याशी झालेल्या संवादामुळे त्यांना अतिशय अवीट अशा खूप उच्च दर्जाच्या आनंदाची प्राप्ती झाली. आणि त्याचं त्यांनी वर्णन केलं आहे की त्यावेळेपासून मला असं वाटू लागलं की माझ्या हृदयात जशी काही आनंदाची घागर पूर्ण भरून ठेवलेली आहे, त्या शांत, अढळ आणि दिव्य उल्हासामुळे माझे अंतःकरण किती तृप्त राहत असे ते वर्णन करून सांगणे माझ्या सामर्थ्यापलीकडचे आहे. असा हा कधीही न ढळणारा, असं वर्णन शारदा मातांनी त्यांच्या चरित्रामध्ये स्वतः करून ठेवलेलं आहे, चरित्रामध्ये ते लिहिलेलं आहे. तर असा हा कधीही न ढळणारा, तृप्तीकडे नेऊन सोडणारा ब्रह्मानंद आपल्याला फार सुलभतेने मिळू शकतो. तो सुलभ मार्ग श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत, तो म्हणजे भक्ती करा. विठ्ठल विठ्ठल या नामाचा गजर करा, गर्जना करा. या चरणात श्री तुकाराम महाराज सांगत आहेत की विठ्ठल नामाचा छंद लावून घ्या. एखाद्या गोष्टीचा आपल्याला छंद लागला तर ती गोष्ट करायला माणूस कधीच कंटाळत नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला चित्रकलेचा छंद असतो तर ती 10-10, 15-15 ताससुद्धा सलग चित्र काढू शकते. मग त्याच्या मानेला रग लागत नाही, त्याचा हात दुखत नाही, त्याला तहान भूक लागत नाही. असंच कुठच्याही छंदामध्ये आहे. एखाद्याला व्यायाम करायचा छंद असेल, एखाद्याला स्वयंपाकाची आवड असेल, एखाद्याला वाचनाचा छंद असेल. असे ज्याला त्याला जे जे छंद असतात त्याला आपली बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून तेच काम करायला आवडतं. आणि ते काम करत असताना त्याला शारीरिक, मानसिक कुठचाही त्रास वाटत नाही. मला वाटतं मी शाळेत असताना एक होता कारभार म्हणून वीणा गवाणकरांचं पुस्तक वाचलेलं. त्याच्यामध्ये कारभार स्वतः एखाद्या शोध त्यांना जर का लावायचा असेल किंवा एखादा रिसर्च करायचा असेल तर ते त्यांच्या लॅबमध्ये गेल्यानंतर त्यांना कोणी डिस्टर्ब केलेलं चालायचं नाही.
आणि 2-2, 3-3 दिवस न जेवता ते अखंड तिथे काम करत असायचे, न जेवता आणि न झोपता अशा प्रकारे ते काम करायचे. तर हे सगळं कधी होऊ शकतं, तर त्या गोष्टीचा आपल्याला मनापासून छंद लागलेला असेल तर. आता आपल्याला जर का ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला सुद्धा विठ्ठल नामाचा छंद लावून घ्या असं तुकाराम महाराज सांगतात. आता बाकीचे जे हे छंद आहेत ते उपजत त्या माणसाकडे आलेले असतात, परंतु विठ्ठल नाम सतत घेण्याचा छंद हा सहजासहजी लागत नाही, किंवा उपजत ज्यांना छंद लागलेला असतो असे महात्मे जन्माला येतात. सर्वसामान्यांना असे काही छंद सहजासहजी लागत नाही. त्या ठिकाणी हट्टाने प्रचंड कष्ट करून सद्गुरूंची परत विनवणी करून सद्गुरूंना परत प्रार्थना करून की माझ्या तोंडून अखंड हरिनामच येऊ देत, विठ्ठल नामच येऊ देत, अशा प्रकारे सद्गुरूंकडे परत प्रार्थना करून त्यांच्याकडे असं मागावं लागतं आणि मग तोंडाने विठ्ठल विठ्ठल येण्याचा छंद आपल्याला जडू शकतो. याच चरणात श्री तुकाराम महाराज या नामाची गर्जना करावी असं सांगतात. सध्याच्या सोफेस्टिकेटेड लाईफस्टाईलमध्ये, सोफेस्टिकेटेड जगात जोरजोरात विठ्ठलाचं नामस्मरण करायचं म्हणजे जरा अडचणीचा विषय बऱ्याच जणांना होऊ शकतो. पण ह्या प्रश्नाचं उत्तर, ह्या जोरजोरात असं नामस्मरण का करायचं याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आपल्याला एका ओवीमध्ये सापडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसना आणि शिणवी, पिसे आणि भुलवी, तरी ते काही. याचा अर्थ असा, जर मनापासून विठ्ठल नामाची आवड निर्माण झाली असेल तर कीर्तनात टाळ्या वाजवण्याची, नामाचा मोठ्याने गजर करण्याची लाज वाटणार नाही. ही खरी आवड आपल्याला निर्माण झालेली आहे की नाही हे आपणच स्वतःला तपासून घ्यायचं आहे. आणि ही आवड व्यवहारात उपजत आवडींप्रमाणे नाही आहे, आणि ही आवड व्यवहारातल्या इतर उपजत आवडींप्रमाणे आपल्याला निर्माण होणार नाही आहे, तर सतत कष्ट करून तळमळीने सद्गुरूंची प्रार्थना करून आपल्याला ती आवड आपल्यामध्ये डेव्हलप करायची आहे. अभंगाच्या पुढील 2 चरणात श्री तुकाराम महाराज सांगत आहेत, वाये टाळे टाळ्या टाळी, होईल होळी विघ्नांची. विठ्ठल नामाच्या किंवा भक्तीच्या नादात जोरजोराने टाळ वाजवावेत किंवा हाताने टाळी वाजवावी, आणि त्यामुळे सर्व विघ्नांची होळी होते असं श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. या ठिकाणी नामस्मरणाने विघ्नांची होळी होते किंवा विघ्न नाहीशी होतात असं सांगितलं आहे. पण आपल्या रोजच्या जीवनातले अनुभव काही वेगळेच असतात. आता ते अनुभव असे का असतात त्याचा विचार केला तर आपल्याला शास्त्र असं सांगतं की पाप आणि पुण्य ज्या क्षणी समान होईल त्या क्षणी आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. आता समजा मी जन्माला आला आहे तेव्हा माझं पाप आणि पुण्य समसमान आहे, तर पुण्यामुळे मला काही छान आनंदाचे अनुभव येणार आहेत, सुखाचे अनुभव येणार आहेत माझ्या आयुष्यात. समजा तारुण्यामध्ये माझं शिक्षण खूप छान पद्धतीने पूर्ण होईल, लग्न होईल, मुलं होतील, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल किंवा धंदा खूप छान होईल, त्याच्यानंतर समाजामध्ये सुद्धा मानमान्यता मिळेल. अशा प्रकारे सगळ्या आश्रमांमध्ये माझं सगळं छान छान होईल असे सुखाचे अनुभव पुण्यामुळे येतील. त्याचबरोबर पापसुद्धा तेवढंच आहे जेवढं पुण्य होतं तेवढंच. त्यामुळे त्याही संदर्भात समजा शिक्षणामध्ये काही अडचणी येतील, लग्नामध्ये प्रॉब्लेम होतील, पैसा जेवढा पाहिजे अपेक्षेप्रमाणे तेवढा मिळणार नाही, अशा अनेक अडचणी, काही आजार येतील, मला होतील, माझ्या घरातल्यांना होतील, आणखीन घराच्यासाठी प्रॉब्लेम होईल, असे अनेक अडचणी दुःख आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो. तर असे अनेक दुःखसुद्धा माझ्या वाट्याला येणार आहेत. आता जर का विठ्ठलाचं नाम घेऊन सगळ्या विघ्नांची होळी होणार असेल तर अशी सुखदुःख आपल्याला आजूबाजूला शास्त्राप्रमाणे तर ती येणारच आहेत. जन्माला येताना प्रत्येकजण आपलं प्रारब्ध बरोबर घेऊन येतो आणि त्या प्रारब्धानुसार ज्या ज्या घटना घडायच्या असतात तशाच त्या घडतात. मग नामस्मरणाने विघ्नांची होळी होईल का? दुसरा आणखीन एक आपल्या अनुभवाचा विषय असा आहे की सगळ्या संतांनी अखंड नामस्मरण केलेलं आहे आणि अखंड नामस्मरण करत असताना त्यांनी आपल्या वाटेला आलेल्या प्रारब्धाची दुःखसुद्धा अतिशय समर्थपणे झेललेली आहेत आपल्या अंगावरती आणि त्याला समर्थपणे तोंड दिलेलं आहे. मग प्रश्न असा पडतो की तुकाराम महाराज असं का सांगतायत
की तुम्ही विठ्ठलाच्या नामाच्यासाठी जोरजोराने टाळ वाजवा आणि असं केलं तर सगळी विघ्न दूर पळून जातील. तर ही जी विघ्न आहेत ती विघ्न साधनेच्या मार्गामधली आहेत. आपण जर का ठरवलं की आता मी नामस्मरणाला बसणार आहे, माझं मन नामाच्या ठिकाणी एकरूप होऊ दे आणि आता मी नामस्मरण करणार आहे किंवा भक्ती करणार आहे, माझा अखंड भाव हा विठ्ठलांच्या चरणावरतीच राहू दे, असं आपण स्वतःच्या मनाशी कितीही ठरवलं तरी तसं होत नाही. आपलं मन इकडे तिकडे सगळीकडे भरकटत राहतं आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपलं नामस्मरण होत नाही. असं का होतं? तर यासाठी शास्त्राने आपल्याला अंतःकरणातले 3 दोष सांगितलेले आहेत. पहिला आहे मलदोष, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. आता मलदोष म्हणजे काय ते बघूया. तर माझ्या मनामध्ये विठ्ठल विषय भोगण्याविषयी प्रचंड आसक्ती असते, त्याला मलदोष असं म्हटलेलं आहे. सर्वसाधारणपणे जीव हे आत्म्याचंच प्रतिबिंब आहे. आत्मा जर का आनंदरूप आहे तर जीवसुद्धा अखंड आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता जीव आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेला जीवाला असं वाटतं की सगळा जो आनंद आहे तो विषयांमध्ये आहे आणि त्या विषयांमध्ये आनंद आहे असं वाटल्यामुळे तो अखंड विषयांच्या मागे धावत असतो आणि त्या ठिकाणी विषय सेवनासाठी धडपड करत असताना आनंद मात्र प्रत्येक वेळेला अखंड मिळतोच अशातला भाग नाही. उदाहरणार्थ आता माझ्या घरामध्ये कपाटात भरपूर साड्या आहेत. आता त्या साड्या असताना मला आता काही कारणही नाही आहे, साडी घेण्याचं काही ओकेजन नाही आहे, काही गरज नाही आहे, पण शेजारची मैत्रीण म्हणाली मला खरेदीला जायचं आहे, माझ्याबरोबर चल. मी बाजारात गेले आणि पुन्हा एक नवीन साडीची भर माझ्या वॉर्डरोबमध्ये पडली. आता असं का झालं? तर साडी खरेदी करणं, ती साडी नेसणं, त्याच्यावरती फोटो काढणं, ते स्टेटसला टाकणं, मैत्रिणींना पाठवणं, ह्या सगळ्यामध्ये आनंद आहे असं माझ्या जीवाला वाटतं आहे आणि त्यामुळे मी त्याच्यासाठी सतत धडपड करते आहे. आता त्या विषयांच्या आनंदांच्या मागे सतत धावत असल्यामुळे माझं नामस्मरणाकडे भक्तीकडे मात्र दुर्लक्ष होतं आहे किंवा त्या ठिकाणी मन एकाग्र करणं कठीण चाललं आहे. आता हा झाला मलदोष की जो मला भक्तीच्या मार्गामध्ये माझा मोठा अडथळा आहे. दुसरा जो आहे तो आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. मन आपल्याला हवं त्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. रोज गाथा वाचून झाली की गाथेमध्ये तुकाराम महाराज परत सांगतायत की नाम घ्या, नामस्मरण करा, असं बऱ्याचशा अभंगांमध्ये सांगितलेलं आहे. गाथा वाचून झाली की गाथा बंद करताना मी म्हणते की एवढे तुकाराम महाराज तळमळीने सांगतात तर आपण जप करायला बसूया. जप करायला बसलं, डोळे मिटले की मन विठ्ठल सोडून बाकी सगळ्या ठिकाणी फिरून येतं. कधीही ते त्या ठिकाणी एकाग्र होत नाही. आता असं होतं आहे कारण माझं मन माझ्या चित्ताची चंचलता आहे, त्याला विक्षेप असं शास्त्राने नाव दिलेलं आहे आणि हा दुसरा मोठा अडसर आहे, हे दुसरं मोठं विघ्न आहे माझ्या भक्तीच्या रंगामध्ये, भक्तीच्या साधनेमध्ये. तिसरा आहे आवरण दोष. हा दोष म्हणजे आत्मस्वरूप अज्ञानामुळे झाकलं गेलेलं आहे. त्या अज्ञानाचं आवरण स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. असे 3 प्रकारचे दोष अंतःकरणामधले शास्त्राने सांगितलेले आहेत. आता परमार्थाच्या रस्त्यामध्ये ही जी अडचण आपल्याला येते ती अडचण जर का दूर व्हायला हवी असेल, ती विघ्न जर का दूर व्हायला हवी असतील तर तुकाराम महाराज सांगतायत की सतत तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण करताना आनंदाने टाळ वाजवा आणि अगदी मोकळ्या मनाने कुठेही लपवाछपी न करता न लाजता नामस्मरण करा. आता एवढं करून ही विघ्न टळणार आहेत का? तर त्याच्यामध्ये सुद्धा जशी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानबाची मेघ असते तसं ह्यामध्ये मेघ आहे, जी ज्योत्स्ना मावशींनी मला समजावून सांगितली की मनापासून हे नामस्मरण झालं पाहिजे. मनापासून आवडीने, तळमळीने, सद्गुरूंवरच्या श्रद्धेने, सद्गुरूंवरच्या प्रेमाने जर का नामस्मरण केलं तर ही जी विघ्न आहेत आपल्या वाटेमधले जे अडसर आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतील आणि आपल्याला ब्रह्मानंदाच्या प्राप्तीकडे जाण्या इतकी भक्ती आपल्या हातून घडू शकते. स्वामी स्वरूपानंदांच्या परंपरेतले स्वामी माधवनाथ त्यांनी सांगितलेलं होतं, ते आपल्या सगळ्या शिष्यांना वगैरे सांगायचे प्रवचनामधून की तुम्ही 1 पाऊल भगवंताकडे जर का टाकलं भगवंताच्या दिशेने तर भगवंत 10 पावलं तुमच्याकडे चालत येणार आहे.
इतकी भगवंताला आपल्या सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे, इतकी सगळ्या भगवंताच्या ठिकाणी करुणा आहे की हे मृत्यू लोकात पडलेले जीव आहेत त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी देव सतत तत्पर आहे. परंतु आपण मात्र एक एक पाऊल त्याच्याकडे टाकलं पाहिजे. पुढील 2 चरणात श्री तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल आदी अवसानी विठ्ठल मनी स्मरावा. म्हणजे कोणत्याही कामाच्या सुरुवातीला आणि शेवटी विठ्ठलाचे नामस्मरण करावे. मनातल्या मनात श्री पांडुरंगाचे स्मरण करावे. या अभंगात पहिल्या चरणात नामस्मरण करायला सांगितलंय आणि पुढील चरणामध्ये नाम कसं घ्यायचं हे तुकाराम महाराज सांगत आहे. पहिल्यांदी गर्जना करावी, स्वतःला छंद लावून घ्यावा, विठ्ठल 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 असं नामस्मरण करावं असं सांगितलं आणि ह्याच्यामध्ये नाम कसं घ्यावं ते सांगत आहेत. कोणतंही काम सुरू करताना त्याच्या आरंभी आणि ते कार्य समाप्त झाल्यावर विठ्ठलाचं नामस्मरण करावं. असे करण्याची काही कारणं आहेत. आपल्याला अखंड नामस्मरणाने ब्रह्मानंदाची प्राप्ती होणार आहे. परंतु माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याबरोबर आपलं प्रारब्ध येतं आणि त्या प्रारब्धानुसार आपल्याला आपल्या वाटणीला काही कामं येतात, काही कर्म येतात. मी जर का गृहिणी आहे तर मला घरातलं सगळं मॅनेज करायचं आहे, जेवण करायचं आहे, हे एक माझ्या वाट्याला आलेलं काम आहे. समजा एखादा माणूस ऑफिसला जाणार असेल तर त्याच्या वाट्याला आलेलं त्याचं काम आहे. लहान मुलं आहेत तर त्यांना अभ्यास आहे त्यांचं काम आहे. तर असं प्रत्येकाच्या वाट्याला काम आलेलं आहे आणि त्याने ते करायचे. आता एखादा बँकेत, शाळेत, कॉलेजमध्ये जिथे जो असेल त्याला काम करायचं आहे आणि ती आपल्या वाट्याला आलेलं काम प्रत्येकाने अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडायचं आहे, कारण तो सुद्धा आपल्या उपासनेचा एक भाग आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आहे की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तर आपण आपली स्वकर्म जर का योग्य पद्धतीने काहीही निष्कामपणे केली तर ती आपल्या स्वकर्मांची फुलं आहेत की जी आपण आपल्या सद्गुरूंच्या किंवा आपण आपल्या आराध्य दैवतेच्या पायावरती वाहतो. त्यामुळे आपल्या वाट्याला आलेली कर्म तर आपल्याला अतिशय छान पद्धतीने, उत्तम पद्धतीने करायचीच आहे. परंतु इथे तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठलाचं नामस्मरण करा अखंड आणि कामं पण करायचे. मग यांचा मेळ कसा घालावा तर तो सुद्धा प्रश्न तुकाराम महाराजांनी सोडवलेला आहे आपल्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात की कोणतंही कर्म करायच्या सुरुवातीला आणि कर्म करायच्या शेवटी तुम्ही नामस्मरण करा. या अशा पद्धतीने नामस्मरण केल्यानंतर जो कामाचा वेळ मधला आहे तो सुद्धा त्याची जबाबदारी भगवंताच्या चरणाकडे जाते. आपण जर का कोणतंही काम करायच्या सुरुवातीला देवाचं स्मरण केलं की आता हा एवढा वेळ मला काम करायला लागणार आहे तर माझं नामस्मरण होणार नाही आहे, तू माझ्याकडे लक्ष दे. आणि काम संपल्यानंतर देवा झालं माझं काम, आता मी परत तुझं नामस्मरण करायला सुरुवात करतोय, अशी जर का देवाकडे प्रार्थना केली तर जेवढा वेळ आपला नामस्मरण न करता जातो त्याची चिंता देवाकडे लागते. देव त्याची काळजी घेतो त्या वेळेची. त्यामुळे सांगितलेलं आहे की आधी अवसानी दोन्ही वेळेला नामस्मरण करावं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे जर का आपण नामस्मरण केलं तर सगळ्याच्या सगळं जे काही आजूबाजूला घडतंय ते त्याच्या सत्तेने घडतंय. त्याच्या या सगळ्या जगाच्या निर्मितीमधला मी सुद्धा एक घटक आहे आणि ही जगराहाटी त्याच्या इच्छेने चाललेली आहे हे आपल्या लक्षात राहतं. आणि त्यामुळे आधी अवसानी, प्रत्येक कर्माच्या आधी अवसानी जे काही कर्म आता मी करायला घेते ते त्याच्या इच्छेचा एक भाग आहे. कर्म झाल्यानंतर ते पूर्ण झालं किंवा अपूर्ण झालं तर त्याच्या इच्छेचा भाग आहे. अशा प्रकारे आपल्या हातून कर्म होऊ शकतात आणि त्या भगवंताची सतत त्यामुळे आठवण राहते. अनुसंधान टिकायला ह्या गोष्टीचा उपयोग होतो. तिसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की अहंकार कमी होण्यासाठी ह्या आधी अवसानी भगवंताचं नामस्मरण केलं तर खूप त्याचा उपयोग होतो. कर्म करायला सुरुवात करताना भगवंताचं नामस्मरण केलं तर हे कर्म माझ्या हातून घडतंय ही भगवंताची इच्छा आहे. त्याच्यानंतर कर्म यथासांग पार पडलं तर भगवंताची इच्छा होती म्हणून ते पार पडलं, मी करणारा नाही आहे. किंवा अपूर्ण राहिलं तर त्याची मर्जी, त्याची इच्छा म्हणून ते झालं नाही पूर्ण. अशा प्रकारे सगळं कर्तृत्व त्याच्याकडे वाहण्यासाठी या नामस्मरणाचा उपयोग होतो. श्रीमद दासबोधामध्ये समर्थ सांगतात की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी. मी करता या भावनेने
कोणतंही कार्य केलं तर आपल्याला समजा कोणतंही कार्य केल्यानंतर समजा यश येईल तर त्या यशाचं ओझं मी माझ्या खांद्यावरती वाहणार आहे, आणि समजा अपयश आलं तर त्या अपयशाचं जे काही दुःख आहे तेही मी माझ्या खांद्यावर वाहणार आहे. आणि ओझं हे ओझंच असतं, त्याचा नेहमी आपल्याला त्रासच होतो, मग ते सुखाचं ओझं असू देत किंवा दुःखाचं असू देत. त्यामुळे ते ओझं आपल्या खांद्यावर न घेता ते सगळं कर्म जे काही आपल्या हातून कर्म घडतं आहे ते भगवंत करतोय अशी भावना राखण्यासाठी आदी आणि अंती देवाचं नाम घेतलेलं आपल्याला खूपच फलदायी ठरतं. श्री समर्थ पुढे म्हणतात, येके भावनेसाठी देवासी पडे तुटी, काते होय कृपादृष्टी देव करता भाविता. या ओवीचा अर्थ अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे केवळ हाच भाव जीवाला परमेश्वराशी जोडणारा किंवा तोडणारा आहे. राम करता असा भाव जर का धरला तर त्यामुळे त्याची कृपा प्राप्त होते आणि आपण भगवंताशी जोडले जातो. परंतु त्या ठिकाणी अभिमानाने मी केलं असा जर का अभिमान त्या ठिकाणी आला तर मात्र आपण भगवंतापासून खूप लांब जातो, खूप दुरावतो. आणि तसं होऊ नये, अहंकार पूर्णपणे कमी व्हावा, प्रत्येक घडणारी आजूबाजूची गोष्ट ही त्याच्या सत्तेने घडतीये हे होण्यासाठी आणि अखंड भक्ती होत आपल्या हातून होण्यासाठी विठ्ठलाचं जे नाव आहे ते आदी आणि अवसानी म्हणजे कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आणि कार्य संपल्यानंतर घ्यावं असं तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज गाथेमध्ये आणखीन एका ठिकाणी म्हणतात की नाम म्हणे ग्रासोग्रासी तो जेविला उपवासी. म्हणजे तुम्ही जेवणाचं कर्म करताय समजा, तर जेवणाचं कर्म करताना अखंड तुम्ही नामस्मरण तुमच्या मनामध्ये सुरू असेल तर तुम्ही जेवून सुद्धा तुम्ही उपवास केल्यासारखं आहे. उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ तुम्ही वास केलेला आहे, कारण तुमचं नामस्मरण सुरू होतं. परंतु संत त्याहीपेक्षा आणखीन कनवाळू आहेत, दयाळू आहेत सगळे संत. ते म्हणतात की अखंड नामस्मरण नाही झालं तरी चालेल, पण सुरुवातीला नाम घ्या, शेवटी नाम घ्या जेवून झाल्यानंतर, आणि जेवताना मध्यभागी मधल्या वेळेमध्ये एकदा देवाचं स्मरण करा. एवढं जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला अखंड नामस्मरण केल्याचं फळ जे आहे, पण फळाचे निष्कामच करायचे आहेत सगळ्या गोष्टी, परंतु नामस्मरण अखंड घडावं जी आपली इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते. तशाच म्हणून जसं हे नाम जेवणाच्या संदर्भात आहे तसं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एखादा साधा फोन जरी करायचा असला तरीसुद्धा मी फोन करते आता, तर फोन झाल्यानंतर पुन्हा झाला फोन, तुमच्या कृपेने सगळं छान बोललं गेलं असं म्हणून पुन्हा एकदा नामस्मरणाला सुरुवात करता येते. पुढे आणखीन एक त्या संदर्भातली गोष्ट मला आठवली. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी गोंदवल्याला वेगवेगळे यज्ञ करून घेतले. अगदी वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंद बोलवून, दशग्रंथी ब्राह्मण बोलवून त्यांच्याकडून त्यांनी यज्ञ करून घेतले. परंतु यज्ञ चालू असताना मध्ये जर का थोडा वेळ असेल तर ते सगळ्यांना रामनाम घ्यायला सांगायचे, ब्राह्मणांना, उपस्थित सगळ्या लोकांना. यज्ञाचं त्या दिवशीचं काम संपलं, समजा 5 दिवसांचा 7 दिवसांचा यज्ञ असेल तर त्या दिवशीचं यज्ञाचं कामाची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सगळ्यांना नामस्मरण करायला सांगायचे. काही ब्राह्मणांनी त्यांना विचारलं की नामस्मरण कशाकरता म्हणजे नामस्मरण कशाकरता करायचं, इथे वेदांचं एवढं चाललेलं आहे पठण तरीसुद्धा. त्याच्यावरती गोंदवलेकर महाराज म्हणाले की ह्या कलियुगामध्ये कोणतंही कर्म हे यथासांग होणं शक्य नाही आहे, परंतु आपल्या हातून जे काही उणं राहणार असेल ते उणं राहिलेलं नामस्मरण घेतल्यामुळे त्याची पूर्तता होते आणि त्याचा प्रत्यय आपल्याला लागत नाही. त्यामुळे अखंड नामस्मरण करत राहावं असं गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आता पुढे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल मनी स्मरावा. सुरुवातीला पहिल्या चरणामध्ये सांगितलंय की विठ्ठल नामे गरजावे, म्हणजे वैखरीवाणीने जोरजोरात नाम घ्यावं असं सांगतायत. आणि आता ह्या 3ऱ्या चरणात सांगतायत की मनामध्ये भगवंताचं स्मरण करायचं आहे, मनातल्या मनात नाम घ्यायचं आहे. साधनेच्या सुरुवातीला घरात कोणी नसेल तर अनुसंधान टिकवण्यासाठी जोरात नाम घेतलं तर त्याचा खूप फायदा होतो. पण पुढे पुढे हे स्मरण सूक्ष्म होणं गरजेचं असतं. वैखरीवाणीने स्मरण करता करता हळूच ती वैखरीवाणी शांत होऊन मनातल्या मनात स्मरण सुरू व्हायला हवं. म्हणजे हळूहळू एक एक गात्र शांत होत जातात, भक्तीच्या रंगात रंगून जातात. आपोआप वैखरीवाणी शांत होऊन नामस्मरण आतल्या आत सुरू राहतं. परमार्थात सगळ्यात जास्त महत्त्व हे मनाला दिलेलं आहे.
मनाचे अतिशय चंचल आणि हे मन अतिशय चंचल आहे, परंतु ते कितीही चंचल असलं तरी ते तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे. समर्थ रामदास स्वामींनी नामासाठी 205 मनाला बोध करण्यासाठी 205 अभंग लिहिलेले आहेत. भगवंत सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगतात की तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्यामुळे मनाचा जो सहभाग आहे परमार्थाच्या वाटचालीमध्ये तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे मनामध्ये स्मरण करा असं तुकाराम महाराज आपल्याला या 5व्या आणि 6व्या चरणामध्ये सांगतात. शेवटच्या 2 चरणांमध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे विठ्ठल वाणी वदा कानी ऐका. आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विठ्ठल नामाचा वैखरीने गजर करा असं सांगितलेलं आहे आणि 3ऱ्या चरणामध्ये सांगतायत की हे जे विठ्ठलाचं नाम आहे त्याचं मनात स्मरण करा. आता वैखरीपासून सुरू झालेली ही भक्ती जी आहे ती मनापर्यंत पोचण्याचा जो मार्ग आहे तो इतका सोपा नाही आहे. इतक्या सहजी पटकन वैखरीने नामस्मरण सुरू करून मनापर्यंत आता जाऊन ते पोचलं आहे असं होत नाही. आता याचं कारण मन खूपच खट्याळ आहे, एका ठिकाणी त्याला एकही क्षण राहता येत नाही. असं हे मन विठ्ठलाच्या पायाच्या ठिकाणी कसं एकाग्र करायचं आणि त्या मनाकडून विठ्ठलाचं स्मरण कसं करवून घ्यायचं हे कठीण काम श्री कृपाळू असलेले आपले संत तुकाराम महाराज आपल्याला ह्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. समजा त्याच्यासाठी एक उदाहरण देते की समजा आपण एखाद्या खोलीमध्ये नामस्मरणाला बसलो, वैखरी वाणीने नाम घेतोय, आपल्याला खोलीतल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. थोड्या वेळाने आपण आपले डोळे बंद केले आणि मनातल्या मनात स्मरण करायला सुरुवात केलं की खोलीतल्या सगळ्या गोष्टी दिसायच्या बंद होतात, परंतु मनामध्ये एक मोठं जग असतं की त्या जगामध्ये मनाला भटकायला मोकळीक मिळते आणि मन एका क्षणात इकडून तिकडे, म्हणजे वादळ सध्या कोकणावर येणार होतं तशा त्या वादळाच्या वेगाने मन इकडे तिकडे सैराट होऊन धावत राहतं. आता असं इकडे तिकडे फिरणारं मन असताना आपण ते एका ठिकाणी एकाग्र कसं करायचं हे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आता जे काही आपल्याला डोळे मिटल्यानंतर मनाच्या पुढे आपलं जे काही सगळं जग दिसायला लागतं ते जे जग असतं ते आपल्या अनुभवातल्या गोष्टी असतात. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या मधून आपल्याला अनेक गोष्टी अनुभवायला येतात. काही आपण डोळ्याने बघतो, काही कानाने ऐकतो, काही वास घेतो, आपण काहीचा वास घेतो, काहीचं आपण जिभेने चव घेतो, काहींचा आपल्याला स्पर्श होतो आणि ह्या सगळ्या 5 ज्ञानेंद्रियांनी आपल्याला गोष्टी कळत असतात. ज्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत त्याच गोष्टींमधल्या तेच जग आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं आणि त्या जगामध्ये आपण रंगून गेलेली असतो सतत. आता ते जे मन फिरत राहतं आहे सगळ्या ह्या गोष्टींमध्ये, तिथून त्याला बाहेर काढायचं आहे आणि भक्तीवरती स्थिर करायचं आहे. असं करण्यासाठी काय करावं तर त्याच्यासाठी लहान मुलाचं एक उदाहरण सांगते. समजा आपल्याकडे लहान एक 6, 8, 10 महिन्याचं वर्षाचं मूल असेल लहान आणि त्याच्या हातात एखादी चुकीची वस्तू पडली, उदाहरणार्थ काचेची एखादी वस्तू, सुरी, कात्री, तर त्या मुलाला इजा होण्याची शक्यता असते. मग आपण पटकन जाऊन त्याच्या हातातून ती काढून घ्यायचा जर का प्रयत्न केला तर त्या घाईघाईमध्ये त्याला ते लागू शकतं. मुलंसुद्धा लबाड असतात. आपण त्यांच्या हातातून वस्तू काढून घ्यायला गेलो की त्यांना माहिती असतं की आपल्याला हे आता काढून घेणार आहेत. समजा ते मूल चालायला लागलेलं असेल किंवा रांगायला लागलेलं असेल तर ते लगेच अबाउट टर्न क्विक मार्च करून पळून जायला लागतं. मग अशा वेळेला जी हुशार आजी असते किंवा आई असते ती काय करते तर त्या मुलाच्या सहजी हातात न पडणारं परंतु सेफ असलेली अशी एखादी घरातली वस्तू, एखादी वाटी, चमचा किंवा काहीतरी रंगीत असं प्लॅस्टिकचं वस्तू की जी टोकदार नाही आहे ती त्या मुलाच्या समोर आणून ठेवते गुपचूप. नवीन वस्तू बघितल्यानंतर लगेच ते मूल आपल्या हातातली वस्तू बाजूला ठेवतं आणि नवीन वस्तूला आपल्या हातात उचलून घेतं लगेच. म्हणजे आपल्या त्या मुलाला त्याच्या हातातली चुकीची गोष्ट बाजूला ठेवण्यासाठी त्याला एक दुसरी गोष्ट त्याच्यासमोर ठेवायला लागते. आपल्या मनाचं सुद्धा अगदी तसंच आहे. जर का मनाला नामस्मरणामध्ये एका ठिकाणी स्थिर करायचं असेल तर आधी ते ज्या गोष्टींमध्ये चुकीच्या रंगलेलं आहे तिथून त्याला बाहेर काढायला हवं. त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की
आपल्याला त्या नामस्मरण करणाऱ्याला त्या मनाला लहान मुलासारखं मूल आहे, त्याला सतत बाहेर धावायची सवय आहे. या मनाला बाहेरची फिरस्ती बंद करण्यासाठी श्री तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही तोंडाने म्हणजे वैखरीने विठ्ठलाचं नाम घ्या आणि घेतलेलं नाम स्वतःच ऐका. म्हणजे मग मनाला ते काम करण्यासाठी तिथे हजर राहावं लागेल. मी नाम घेते, हे माझं चालू आहे ना, हे एकतर मनाला बघायला लागेल किंवा ते यांत्रिकतेने होऊन जातं. परंतु मी मनातल्या मनात जे नाम घेते ते मी स्वतः ऐकायचं आहे आणि ते ऐकण्यासाठी मनाला तिथे हजर राहणं भाग आहे. मग त्या मनाला इकडे तिकडे कुठेही चुकीच्या गोष्टींकडे फिरता येणार नाही. अशी जर का त्या मनाला सवय लावली तर हळूहळू मन एकाग्र व्हायला मदत होते. मन नामस्मरणावरती श्री विठ्ठलांच्या पायावरती स्थिर व्हायला लागतं. रोज असा प्रयत्न केल्यावर स्मरणभक्ती करता येते. आणि भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तरी का ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी देत जाई. म्हणजे भगवंत सांगतायत की अखंड 8 प्रहर 24 तास तुला माझ्याकडे लक्ष देणं शक्य नाही आहे, तर एक निमिषभर काया वाचा मनाने माझं स्मरण कर. एक निमिषभर तुझा वेळ तू माझ्याकडे दे. आणि असं जर का केलंस तरीसुद्धा तुला माझी प्राप्ती होईल. आता तो जो निमिष आहे की ज्या क्षणी पूर्णपणे भगवंताला आपल्याला स्मरण भगवंताचं करायचं आहे किंवा भगवंताशी एकरूपता साधायचे, डॉक्टर काका त्याला आत्मवारी असं म्हणतात, तर ती जर का व्हायला हवी असेल, रोज दिवसातून 2दा सांगितलेली असेल साधना, तर 2दा 3दा सांगितलेली असेल तर 3दा, तर ती होण्यासाठी म्हणून अशा प्रकारे आपणच नामस्मरण करायचं आहे, ते आपण आपल्या कानाने ऐकायचं आहे. अशा प्रकारे मनाला हळूहळू एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी त्याला सवय करून घ्यायची. अशा वेगवेगळ्या प्रकाराने तुकाराम महाराजांनी सांगितले, आपल्याला अभंगामध्ये नामस्मरण भक्ती करायला सांगितलेली आहे. कशा प्रकारे सांगितलेली आहे तर वैखरीने गर्जना करून, नामाचा छंद लावून घेऊन, टाळ्या वाजवून किंवा टाळ वाजवून, कोणत्याही नामाच्या आदी अंती मनाने स्मरण करून, तोंडाने नाम घेऊन ते आपणच आपल्या कानाने ऐकून हा प्रयत्न सतत करून स्मरणभक्ती केली तर ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल. असे साधन आपल्या सर्वांकडून होवो, माझ्याकडून होवो, आपल्या सर्वांकडून होवो अशी मी परमपूज्य डॉक्टर काकांच्या, परमपूज्य ज्योत्स्ना मावशींच्या, परमपूज्य सविताताईंच्या चरणी प्रार्थना करते. चातुर्मास उत्सव समितीतर्फे परमपूज्य सविताताईंनी मला इथे चिंतन मांडण्याची आणि थोडी सेवा करण्याची संधी दिली, त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. रामकृष्ण हरी. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही आपण आभार प्रदर्शनाने करतो. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे. आजची ही चिंतन सेवा आणि त्याच्या पूर्वी झालेली गायन सेवा या 2 गोष्टींचा आस्वाद आपण आज या ठिकाणी घेतला. ज्यांनी गायन सेवा सादर केली उत्कृष्टपणे त्या सौ सई दामले यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर आजची चिंतन सेवा ज्यांनी सादर केली त्या सौ लीना जोशी यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर हे सगळे व्हिडिओ तयार करून त्याचं एडिटिंग करण्याचं काम सौ सई दामले यांचा मुलगा सर्वेश यानेही या गोष्टीसाठी मदत केली, त्याबद्दल त्याचेही मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे या उपक्रमामध्ये चातुर्मास समितीने आम्हाला या ठिकाणी आमची सेवा सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल चातुर्मास उत्सव समितीचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.